आज रेसिपीमध्ये तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीला माझ्या कमेंट करून नक्की सांगा। तर आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची ते आज रेसिपीला सुरुवात करू। तोंडली घेतलेली आहे, साफ करून घ्यायची आहे। त्याच्यावरती लागलेली मातीची धूळ वगैरे चिकट भाजी दुसऱ्या भाजीचं लागलेलं असतं ते सगळं साफ करून घेतलेलं आहे। आता हिला आपण कट करून घेऊ, उभ्या चिरून घेऊ। छान अशा उभ्या चिरून घेऊ, 4 भाग करू। अजून बारीक करायचे असतील तर चालतील। आता ह्यातल्या काही खराब निघालेल्या आहेत त्या मी कट करून घेतल्यात बाकीच्या। आता कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला, बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। आता कढई तापली की आपल्याला तेल घालायचं आहे आणि 1 चमच जिरं घातलेलं आहे। त्याचबरोबर कढीपत्ता वापरलेला आहे, 3 ते 4 पानं। बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे। छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथे मी आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे ती घातलेली आहे। त्यामध्ये कोथिंबीर, मिरची वगैरे आहे। आता आपल्याला बारीक चिरलेलं उभा चिरलेल्या तोंडलीचे तुकडे हे टाकून घ्यायचे आहेत, मिक्स करायचे आहे आणि वरून बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। मस्त असं फ्राय करून घेऊया। आता मसाले घालायचे आहेत। किचन किंग मसाला वापरलेला आहे, धना पावडर घातलेली आहे आणि लाल तिखट वापरलेला आहे। छान मिक्स करून घेऊ। आता इथे थोडं पाणी घातलेलं आहे मी, म्हणजे अंदाज 1 ग्लासपेक्षा थोडं कमी पाणी घातलेलं आहे। छान अशी भाजी मिक्स करून घेऊया आणि जरा वाफ देऊया आपण 10-15 मिनिटाची। मस्त 10-15 मिनिटाची वाफ झालेली आहे। तोंडली छान अशी शिजलेली आहे आणि थोडी ड्राय झालेली आहे, जास्त पण ड्राय नका करू। हळद घालायची विसरली मी, हळद घातलेली आहे। परत एकदा मिक्स करून घेऊ, अशी थोडी ओलसरच ठेवू आणि मग नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि भाजी मस्त मिक्स करून घेऊ। परत जरा गॅसवरच असताना छान अशी ग्रेव्ही टाईप तोंडलीची भाजी तयार होते। चपाती भाकरीबरोबर खूप छान लागते खायला। वरून जरा कोथिंबीर टाकू। तोंडलीची भाजी तयार झालेली आहे। नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी तोंडलीची भाजी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तोंडलीची भाजी कशी झालेली आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच छान छान व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत धन्यवाद। पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटूया।